तर हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये भाई. आज सकाळ सकाळी आलो मशीनवर, यांनी काल मी आलो नव्हतो तर इथं मशीन दिलं तर लावून येतं जिनिंगवर. आणि आपला प्रवीण भाऊ आज मशीन चालू राहिलाय सकाळ सकाळी. बा नुसतं चालू केलं पुशीलं नाही काही नाही. या बा काचा पुपा टाकू. तर भाई आम्ही आता रोडला लागलोय. प्रवीण भाऊ मशीन चालू राहिला. हे टाकला प्रवीण भाऊनी टॉप गिअर खापक्यान लगेच चावता पाहिले होऊन चावता डायरेक्ट. तिसरा आहे का मला वाटलं डायरेक्ट पाहिले होऊन चावता टाकला. आणि ऑपरेटर मागून आला भाई. तर भाई आम्ही त्या साईटवर आलोय जिथं आपली ती गाडी फसली होती. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि आज 20 तारीख आहे का नाही. आज पाऊस सांगितला आम्हाला. काय माहित काय होत आहे आज. सगळ्या तालुक्यात पाऊस आहे. पाथर्डी तालुक्यात आहे, पैठण तालुक्यात आहे, आसपासच्या सगळ्या तालुक्यात पाऊस आहे. आमच्या शावगाव तालुक्यात पाऊस नाही. फक्त शावगावची केवायसी नाही झाली काय नूर म्हणून पाऊस आहे नाही ना. म्हणून पाऊस आहे. आणि आपल्या इकडे नाही झाले ना. शावगाव करायची. सकाळी मी महादेवाच्या मंदिरात गेलो. पुढं ते नाही का करत तिकडे तिथे गेलो. म्हणलं सांग भोलानाथ पाऊस पडेल का. भोलानाथ म्हणला मला नाही माहिती. म्हणलं ओके काय अडचण नाही. निघून आलो तिथं. मग काय करू आलं तिथं बसलोय आम्ही. आता गाड्या कावायच्यात काय माहिती. तिथं परत आज खडीची एक लेअर आहे वरून. मोठा लेअर आहे चांगला. मग इथून आम्हाला तेवढ्या लेअर पसरून निघून जायचं भाई. इथं काम संबंध मशीनचं. मग दुसऱ्या साईडवर जाईन मशीन कुठं करण्याचं प्लांटवर जाऊन उभा राहील काहीतरी होईन. तर तुम्ही फक्त बघत राहा आजचा व्लॉग. तर भाई तीच प्रोसेस चालू झाली. आपण परत कसे निवड दिलेत मांडून ते ढकलायचे आता. तर भाई तिथं पांगीत आलोय पर्यंत. परत त्या दिवशी गाडी फसली होती का तिथं फसली होती. नीच गाडी फसली होती तिथंच त्याच जागेवर. आणि ती तिथंच खालीवर राहिली. आज आता राहिले नाही बाबा काही झालं ना. आता गाडीच नाही जायची. नाही आता सरळ जो राहिला तेव्हा रिवाश येत. आणि आयाच भाई आला भाई मशीन शिकायला. डबा घेऊन आलाय. ते डबा कुरकुरे. आणि मला म्हणत होते घेऊन या खायला. मग तू खायला आण म्हणत होता. खायला नाही आणलं काही. काय माणूस आहे तिथं. इकडं आलं सांगितलं आम्हाला. अरे असं नसतं. अशी कडी पांगायची आज. वर खाली होती सांग ना त्यांना. नाही ते सांगू आता येतं नको सांगायला. पुढे गेलं जमती राहू जमती. अरे त्या दिवशी मी पाहतो जमत का मला. नाही जमलं ते हळूहळू. त्यांनी तर काही तिथं विषय असा आहे. इथं तारणाची पाईपलाईन आहे ते लीक आहे पावर. आज मोटर चालू दिसते कोणाची काय माहिती. ही पण पाईपलाईन मोठी एवढा आहे. पाणी जात किती पाणी असेल. कुठं तर पाटाची पाईपलाईन दिसते पाटाची. पाईप किती आहेत किती जणांची पाईपलाईन आहे. लयवर पाईपलाईन आहे तिथं. इथं रस्त्यावर अशा म्हणजे हायवा जर गेली तरी फुटातात त्या पाईपलाईन. अशा दोनदा फुटले तिथे. तर भाई रस्ता आहे किती वर पाईपलाईन आहे तिथं. त्याच्यामुळे लवकर फुटात येते. अशा मोठ्याला गाड्या गेल्या फुटात येते लोड असले. तर भाई हे ऊस कसा आहे ना. ऊसाला पाणी चालू आहे. पाणी असलं का असं असतं पुढं देतं माणूस. आणि इथं निवडं दिसतं ते पांगायच्या. कमलोर तर भाई आता दुपार झाली. आम्ही जेवण बिवणं केलेत आणि ग्रीसिंग चालू आहे आता.
ग्रीस मारा खाली आहे खाली ना पाग दाखव तुला. इकडे ना कसं मारायचं बघ ना तू, इकडे खाली ना मार ना थोडं एक हाताने. ताकद लावा लागत काय कोण राहिल तू नाही. आई जा बोललाय त्याला म्हणलं बरं का लय ताकद लावा लागते काय गिरीस मारायला, त्यानंतर नाही कर ना गिरीस मार. पहिली वेळ आहे त्याची हेल्पर आहे आपला तो. तर भाई जी सोंड दिली लांबून आता सगळी ग्रीसिंग मारून घ्यायची याला. मोकळी येत आता काही काम नाही तर द्यायची ग्रीसिंग मारून सगळी. आणि पावसाचं वातावरण झालं भाई त्यामध्ये पड राहिले पण काय माहिती येतो आला. रस्ता बा कसा गेलाय लय लांबवर रस्ता आहे असा आहे वर का त्या डीपी पासून असा टन आहे तिथून परत असा सरळ आहे का पाहतोय पिस्तूल आहे. हे पहा भाई नवीन हेल्पर आले का असे त्यांना ग्रीस ब्रीस मारायला लावतो आम्ही. नवीन हेल्पर आहे असा काळा शर्ट आहे लागू ती काय नव्हतं त्याला. आणलं त्याला पास झालं भाई. याच्यातलं ग्रीस संपलं नाही फरक का. थांब थांब तेवढी बकेट थांब बकेट आज जाईन दारू तेवढा किन्नर साईडला. ते काय बॉक्स बघ हा चला हा झालो. ईद 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 चांगलं भिजवून माय घाले. झालं ना भाई बघ ना तू एकदा तो आहे नजरे बघ आलं का. ओके याला इथं चांगलं भिजव मोठं इथं भिजलं पाहिजे रे पाणी. पाणी एवढं एवढं आणलं. चांगलं त्याचे म्हणतो जाऊ दे. कालचं तर भिजलो ओके ओके आहे शेट ओके पलीकडे टायर घेरा नाही मारी ती. बरं कोणचं अरे खाली भिजलं पाहिजे 4 बोट सारखे दिसते. अरे 4 बोट कुठे जागी पार नाही. बस 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 एवढं मोठं मशीन 14 टायर येत 14ची 14ची तेवढा वाहनाच्या. ओके ओके पूजा बिजा झाली काय करू राहिला. पूजा बिजा झाली बरं का ओके मध्ये. चालू चालू मध्ये लोलरची पूजा करून टाकली. तर भाई आहेच भाई मशीन चालू राहिलेत. आणि आपला भाई ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे भाई ट्रॅक्टर आहे त्यांनी मशीनला क्लच नसतं त्यांनी म्हणजे सवय आहे ट्रॅक्टरचा क्लच दाबायची गेअर टाका टायमाला त्यांनी ब्रेक समजत क्लच समजून ब्रेक दाबेला भाई सिंगल ब्रेक. कसं स्मार्ट बॉय आहे तो. हा लय रफ केलं म्हणजे 2-4 किलोमीटर दाम दिली. हा तो चालेल बघितलं नाही ट्रॅक्टर वेक्टर अजून. तर भाई मशीनचं काम झालंय ना मी बसलो इथं दोघं ऑपरेटर बसलो पुढे बसलो तेव्हा तिकडे गावताडात काय करीत असं बरं आहे
एकदम बरं भाई आमचा आयाच भाई चाललाय आता घरी. आम्हाला जायचंय, नंतर जायचंय, पण आधी चाललाय. त्याला म्हणतोय मी जाऊ नको, पण ते ऐका ना मला. या हाकून देऊ राहिले मला आणि म्हणते मी त्याला म्हणतोय तू जाऊ नको, पण ते म्हणतो नाही मला घरी जायचं. जाय मी येत मागून, काय अडचण. ओके बाय. उद्या भेट आहे का. आईजा बाय बाय. गेला आईजा. तर भाई रस्ता पहा किती भारी झाला. लोलर बिलर हाकले त्याच्यावर एकदम भयानक रोड झालाय. पण टेन्शनच नाही पाण्या पावसाचं. पण डांबरी करायचं आहे त्याच्यावर. डांबरी येणार आहे का आणि आमच्या मागे सीटची एक रील व्हायरल झाली. इतकी व्हायरल झाली का भाऊनी डिलीट आणून टाकली. रील इतकी व्हायरल गेली बहिणी डिलीट आणून टाकली. इतकी व्हायरल गेली. आता कमून डिलीट आणली त्याने सांगत तुम्हाला, पण आणली आता काय लय व्हायरल गेली. संध्याकाळपर्यंत 10K व्ह्यू झाले असते. आता 7K होत तिला. संध्याकाळी 7.5K झाले तिला. संध्याकाळपर्यंत 10 आले असते 10K. आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 15K 20K झाले. व्हायरलच झाली होती. पण काय आता डिलीट आणली भाई ना. कम डिलीट आणली भाऊ. जाऊ दे आता कारण सांगा आहे का नाही. तर काय आमचं झालं का आम्ही चाललो आता घरी मशीन घेऊन. रोजीला मशीन लावत होता आम्ही, पण आज मशीन घेऊन जायचं सांगितलं नाही मला. तर मशीन घेऊन चालतोय. आता मला शॉपच भेटत नाही तर माझी कुठं भेटत, पण भेटत तुम्हाला कुठं ना कुठं घेऊन. तर भाई ऑपरेटर गार व्हायला आला. गरम झाला ऑपरेटर नुसता आता मशीन मध्ये बसून चिल्ड व्हायला आला. ते चिल्ड डोकं घाल ना त्याच्या खाली. तर भाई मशीन दिलं लोन आम्ही चाललो आता घरी. तर गाईज मी घरी आलो नंतर विसरून गेलो की आपला ब्लॉग चालू एंड करायचं. विसरूनच गेलो. तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो भाई. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटा का नवीन अशा ब्लॉग मध्ये.